श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु कटेश्वर महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण राधिका माता। ओम नमः पार्वती पतये। हर 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 महादेव। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। 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 ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलविचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सच्चिदानंद सद्गुरुनाथ कटेश्वर महाराज की जय। अखिल कोटी ब्रह्मांड परमात्मा रुक्मिणी पांडुरंग भगवान ज्ञानदेव तुकाराम महाराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ कटेश्वर महाराज गोपाल कृष्ण राधिका माता आदिनाथ शंकर भगवान चरणारविंदी मस्तक ठेवून त्यांच्याच परम कृपेने सच्चिदानंद सद्गुरु खटेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्ताने समाधी प्रसंगाचं प्रवचनाच्या माध्यमातून जेवढा काही आपल्याला वेळ मिळेल तेवढ्या वेळामुळे आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया। कारण बरोबर 6 वाजता आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे। आजचा दिवस परम भाग्याचा आहे। दिवस तर वर्षामध्ये अनेक असतात, जीवनामध्ये अनेक येतात, पण सगळेच दिवस सारखे नसतात। काही दिवसाला सामान्यतः महत्व असतं, पण काही दिवसाला विशेष अशा प्रकारचं महत्व असतं। आणि ते दिवस आपण परम उत्साहाच्या माध्यमाने उत्सवाच्या माध्यमातून साजरे करत असतो। 12 महिन्यामध्ये सूर्योदय आहे, 12 महिन्यामध्ये सूर्यास्त आहे, 12 महिन्यामध्ये आपले जीवन व्यवहार चालतात आहे। पण दशहरा, दिवाळी पाडवा, गुढी पाडवा, अक्षय तृतीया हे त्यातले त्यात विशेष महत्वाचे आहेत आणि शुभ मुहूर्त मानल्या जातात, पर्वकाल मानल्या जातात। त्याचप्रमाणे
आपल्या जीवनामध्ये भगवंतांची जयंती आणि संतांची पुण्यतिथी हे दोन प्रसंग विशेष महत्त्वाचे मानले जातात. देवाची पुण्यतिथी नाही आहे, कारण पुण्यतिथी त्याची होते की जो बरोबर आणलेला हा देह सोडून जातो. भगवान कधी मेलेले नाही आहे, कृष्ण मेलेले नाहीत, राम मेलेले नाही, त्यांनी देह सोडला. मृत्यू नाही आहे. पण संत तुमच्या आमच्यासारखे जन्माला आलेले दिसतात आणि तुमच्या आमच्यासारखे देह सोडलेले दिसतात. तुम्हा आमच्या दृष्टीने आणि त्यांचा मृत्यू झालेला आपण पाहतो. वास्तविक तो मृत्यू नाही आहे, पण व्यवहार दृष्टीने आपण त्याला मृत्यू समजतो. आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचं श्राद्ध केलं जातं. आणि संतांच्या बाबतीत ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला म्हणजे देह सुटला, त्या तिथीला उत्तम पुण्यवान तिथी मानल्या जाते, म्हणून आपण त्याची पुण्यतिथी साजरी करतो. पुण्यतिथी म्हणजे पवित्र अशा प्रकारचा तो दिवस. त्या दिवशी संतांनी हे लोकांची यात्रा संपवली ना. ज्या क्षणी संपवली तो क्षण, तो दिवस महत्पुण्याचा मानला जातो. अनेक संत आपल्या या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. परम भाग्यवान आहोत आपण, अतिशय भाग्यवान आहोत की या भारतामध्ये आपला जन्म झाला. या भारताचं महत्व आपल्याला नाही कळत. या भारताचं महत्व संतांनी वर्णन केलंय. कारण ज्याला जिथे अति जवळीक असते ना, अति जवळीकेमध्ये माणसाला किंमत कळत नसते. आपण नीरा नदीच्या अगदी जवळ आहोत, नाही? नीरा नदीच्या अगदी जवळ आहे. किती लोकांना नीरा नदीची किंमत कळाली? अशी काही माणसं आहेत की त्या नीरेच्या काठावर बसून नीरेच्या पाण्यामध्ये प्रातर्विधी करणारे आहेत. किंमत कळाली म्हणून? अरे नीरेची किंमत काय ही तुम्हा आम्हाला कळत नाही, ही संतांनी वर्णन केलेली आहे. जेवढी किंमत, जेवढं महत्व पंढरपूरच्या भीमा नदीचं, चंद्रभागा नदीचं आहे, त्याही पेक्षा अर्थात तेवढंच महत्व या नीरा नदीचं आहे. अरे या चंद्रभागेचं नीरेचं स्नान केल्यावर तुमचं पाप जाईल यात विशेष नाही आहे. स्नानानं पाप जाईल, परंतु या नीरेचं नुसतं दर्शन जरी केलं, दुरून दर्शन केलं, तरी सुद्धा काय फल प्राप्त होतं संतांनी वर्णन केलंय. निराभिवरा पडता दृष्टी, पुण्य पावन सकल सृष्टी, संत वर्णन करतात आहे. नुसतं दर्शन जरी झालं तरी तुमचं जीवन पवित्र होईल. अरे तुमचंच काय, सगळ्या सृष्टीचं जीवन पवित्र बनेल. मग जर सर्व सृष्टीचं जीवन पवित्र बनेल, नुसतं निरा जरी म्हटलं, चंद्रभागा चंद्रभागा जरी म्हटलं, इंद्रायणी इंद्रायणी जरी म्हटलं, तरी सर्व पाप नष्ट होतं. मग स्नान केल्यावर काय होणार आहे? आणि स्नान केल्यावर, दर्शन केल्यावर, अरे ज्या नीरेच्या काठावर आपण राहतो, अखंड आपलं वास्तव्य नीरेच्या काठावर आहे, पण अजून मला नाही वाटत आपण एकदा तरी नीरेमध्ये जाऊन डुबकी मारली असेल. महत्व नाही कळत. जो जेथीचा गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाणे. ज्याला जिथलं महत्व कळत नाही ना, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. ज्ञानोबा सांगतात आहे, अति सान्निध्यामध्ये आणि महत्व कळत नाही, आणि अति दुराव्यात महत्व कळत नाही. अति जवळ आहे, महत्व नाही कळत. तुमच्या डोळ्याचं बुबुळ जवळ आहे का दूर आहे? डोळ्यातलं बुबुळ जवळ आहे का दूर आहे? अरे नुसतं जवळ नाही, अति जवळ आहे. पण त्या बुबुळाची किंमत कळाली का? कळतच नाही का? नक्की कळते, पण जेव्हा ते दृष्टी संपली तेव्हा त्या बुबुळाची किंमत काय?
दृष्टी संपल्यावर कळते, दृष्टी असेपर्यंत कळत नाही. कारण अति सान्निध्यात अतिपरिचय खोटा मान राहत नाही. मला एक सांगा, तुम्हाला सूर्य अतिशय पूज्य असा वाटतो, श्रेष्ठ वाटतो का चंद्र? तुम्ही चंद्राची पूजा करता का सूर्याची करता? सूर्याची पूजाच काय, चांगला वर येईपर्यंत खुशाल झोपतो, उठल्यावर हात सुद्धा जोडत नाही. अरे त्याच्या प्रकाशामुळे आमचं जीवन प्रकाशित आहे, त्याच्या प्रकाशामुळे आम्हाला जीवन जगता येतं. पण त्या सूर्याची किंमत आम्हाला कळली नाही का? रोज त्याचं सानिध्य आहे, रोज सानिध्य आहे. पाण्याची किंमत कळली का? अरे एक दिवस जर पाणी नाही पिले तर काय अवस्था होते हे कळते. वायूची किंमत कळाली का? अरे 5 मिनिट श्वास जर बंद झाला तर काय अवस्था होते, बंद करून पहा. वायूची किंमत श्वास चालू आहे तोपर्यंत कळत नाही, जेव्हा श्वास बंद व्हायला लागतो तेव्हा वायूची किंमत कळते. अग्नीची किंमत तेव्हा कळते, जलाची किंमत तेव्हा कळते की जेव्हा त्याचं सानिध्य प्राप्त होत नाही. सूर्य रोज आमच्या दृष्टीला दिसतो म्हणून त्याला साधा आम्ही हात सुद्धा जोडत नाही. पण चंद्र 15 दिवस दिसतो, 15 दिवस, आणि त्याच्यामुळे चंद्र उदय होईपर्यंत आम्ही उपवास करतो. चंद्र उदय होईपर्यंत आणि जेवण करत नाही, आणि चंद्र उदय झाला की पूजा आरती करून मग का? सूर्याचं सानिध्य रोज आहे, चंद्राचं सानिध्य रोज नाहीये. म्हणजे याचं सानिध्य रोज आहे, त्याची किंमत वाटत नाही. आणि ज्याची कधीच सानिध्य मिळत नाही त्याची किंमत वाटत नाही. माझ्या ज्ञानोबारायांचं सानिध्य प्रत्यक्षात आपल्याला मिळालंय का? तुकोबारायांचं मिळालं का? फोटो पाहिल्यावर आम्ही नमस्कार करू, पण किंमत कळली का? नाही कळली, कारण सानिध्य नाही. अति जवळीकीच किंमत कळत नाही आणि अति दुराव्यात किंमत कळत नाही. तशी संतांची किंमत कळण्याकरता सानिध्य प्राप्त व्हावं लागतं, पण अति सानिध्यात किंमत कळत नाहीये. कोण आहे ज्ञानोबा राय, कोण आहे तुकोबा राय, कोण आहे खटेश्वर महाराज? अरे दिसायला 3 पण असायला एकच आहे. दिसायला 3 आहे, असायला 1 आहे. ज्ञानोबा राय कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष भगवान परमात्माचा अवतार ज्ञानेश्वर महाराज आहे. तुकोबा राय कोण आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. नवे नवे रामेश्वर भट्टांनी प्रत्यक्ष वर्णन केलंय. तुकोबा राय कोण आहेत? तुका विष्णू नाही तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबा राय आणि विष्णू भगवान वेगळे नाही. तुकोबा राय म्हणजे विष्णू स्वरूपच आहेत, ज्ञानोबा राय विष्णू स्वरूपच आहेत. मग खटेश्वर महाराज कोण आहेत? रोज आपण आश्रमात येतो, त्यांच्या पाया पडतो नाही, पण कधी विचार केला का ज्यांच्या आम्ही पाया पडतो, ज्यांच्या सानिध्यात राहतो, आम्हाला त्यांची किंमत कळली का? कोण आहेत ते? अरे इथे त्यांचा दरबार सगळ्यांच्या करता खुला है, सबके लिए खुला है. मंदिर आहे हमारा, संतांचं मंदिर, संतांचं स्थान सगळ्याकरता मोकळं आहे. परंतु चाबी इथेच आहे. पण किती लोकांची इच्छा होते की बाबाचं रोज जाऊन दर्शन घ्यावं? काही प्रतिबंध आहे? बाबा इथेच आहेत, चाबी इथेच आहे, आणि तुम्ही इथेच आहात, पण दर्शन का घेतलं जात नाही? किंमत कळली नाही. कोण आहेत खटेश्वर महाराज? कोण आहेत? अरे खटेश्वर महाराज म्हणजे साक्षात भगवान विष्णू परमात्मा आहेत. ऋषिकेशला आपण गेलो होतो, त्या आश्रमामध्ये आपण प्रवेश केला, गीताश्रम. हिमालयाच्या पायथ्याशी हरिद्वार नावाचं क्षेत्र आहे. हरिद्वार शब्दाचा अर्थ आहे
हरीचा दरवाजा, भगवंताच्या स्थानाला पोहोचण्याचा पहिला दरवाजा जर कोणता असेल तो हरिद्वार आहे. त्या ठिकाणी हरिद्वार क्षेत्रामध्ये गीताश्रम नावाचं एक स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये आणि खटेश्वर महाराजांचं प्राकट्य आहे. जन्म नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव जगाचा उद्धार करण्याकरता तीन संतांच्या रूपाने त्या स्थानामध्ये प्रगट झालेले आहेत. आपण आश्रमात गेलो होतो. कोणते कोणते आहेत? विशुद्धानंद स्वामी, आत्मप्रकाश स्वामी उर्फ त्यांना काली कमलीवाले बाबा म्हणतात. नाही का? काली कमलीवाले बाबा का? सतत त्यांच्या अंगावर ते काळी घोंगडी असायची. काळी घोंगडी असायची. कमली म्हणजे घोंगड. काळी घोंगडी असायची म्हणून त्यांना काली कमलीवाले बाबा म्हणायचे. तेच आत्मप्रकाश स्वामी. विशुद्धानंद स्वामी ब्रह्मदेवाचा अवतार. आत्मप्रकाश स्वामी प्रत्यक्ष भगवान शंकरांचा अवतार. आणि खटेश्वर महाराज भगवान महाविष्णूचा अवतार. एक लक्षात ठेवा, अवतार का म्हणायचं त्यांना? अरे जिथे देव आणि भक्त यांच्यामध्ये वेगळीकच नाही, फक्त रूप वेगळं आहे, फक्त देह वेगळा आहे, पण जे भगवंत स्वरूपच आहेत. तुम्ही हे वाचलंय का? गजानन महाराजांची पोथी वाचली का? गजानन महाराज चरित्र नाही वाचलं ना? गजानन महाराज जेव्हा ही सगळी संत मंडळी पंढरपूरची वारी करणारी आहे. खटेश्वर महाराज पंढरपूरची वारकरी आहेत. स्वतः पंढरपूरची वारी करत होते. नवे त्यांचा भक्त परशुराम पाटील मेला तिकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि त्याला समाधी दिली. आपला यवतमाळ जिल्हा नाही, तो अमरावती जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यात गेला आणि त्याला समाधी दिली खटेश्वर महाराजांनी पंढरपुरात आणून. एसटीने नाही आणला, गाडी करून नाही आणला. केदाजी महाराज आणि खटेश्वर महाराज या दोघांनी त्या परशुराम पाटलाला झोळीमध्ये घातलं, झोळीत, आणि मध्ये लाकूड घालून खांद्यावर त्याला इथपर्यंत आणलं. जसं आपण कावड वाहतो की नाही, खांद्यावर घेऊन ते प्रेत पंढरपुरात आणलं. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या समोर ठेवलं. पंढरपुरामध्ये त्याची मिरवणूक काढली आणि चंद्रभागेत येऊन त्याला समाधी दिली. स्वतःही वारकरी आणि आपल्या भक्तालाही समाधी पंढरपुरात दिली. हे खटेश्वर महाराज आहेत. गजानन महाराज पंढरपूरची वारी करत होते. हरी कोकाजी पाटील त्यांच्या बरोबर पंढरपूरला आले आणि हरी कोकाजी पाटील थकलेले होते, म्हणजे वयोवृद्ध झाले होते. बारीची गर्दी त्यावेळेला अशी लाईननी बारी नव्हती. जिसके लाठी उसके बैस, ज्याच्या अंगात ताकद असेल त्याने दर्शन घ्यायचं. लोटालोटी सगळी. हरी कुकाजी पाटलांना वाईट वाटलं. अरे म्हटले, मी सगळे लोक दर्शन करून यायला लागले, पण माझ्या अंगामध्ये आता शक्ती नाहीये, मी थकलोय, आता मी दर्शनाला जाऊ शकत नाही. कारण गर्दीमध्ये कोणी कोणाचा विचार करत, कोण दबला का, कोण मेला का, काय विचार करत नाही. जो आपलं पाहतो. त्याच्यामुळे ते रडायला लागले. गजानन महाराजांनी पाहिलं आणि विचारलं, पाटील का रडता आपण? सांगितलं, बाबा तुमच्या बरोबर इथपर्यंत आलो ज्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता, पण माझ्या वयोवृद्धपणामुळे आता मी त्या गर्दीत शिरू शकत नाही. मला पांडुरंगाचं दर्शन होत, बिना दर्शनाने परत जावं लागतं. माझी वारी सफल नाही आहे. गजानन महाराज म्हटले, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन करायचं का? म्हणे हो. करा डोळे बंद. डोळे बंद केले. उघडा डोळे. डोळे उघडले की गजानन महाराजांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रूपाने गजानन महाराज प्रगट झाले.
ही आहे संताची श्रेष्ठता. संत आणि देव दोन नाहीत, भक्त आणि देव नाही. भक्त आणि देव दुधा नाही विचार, एकच आहेत. तसे खटेश्वर महाराज आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीये. खटेश्वर महाराज प्रगट झाले, एक काली कुमलेवाले बाबा ऋषिकेश मध्ये थांबले. येणाऱ्या यात्रेकरू जीवांचा, कारण बद्रीनाथला जाणारे लोक तिथून जातात आहे, केदारनाथला जाणारे तिथून जातात आहे, मग येणाऱ्या यात्रेकरूंची सेवा घडावी म्हणून ते तिथे राहिले. विशुद्धानंद स्वामी हिमालयामध्ये तपाला गेले आणि खटेश्वर महाराज विचार करतात आहे, अरे मी आलोय हे मी तप करण्याकरता नाही, कारण मी सिद्ध पुरुष आहे. तप म्हणजे साधना, साधना ही त्याला करावी लागते की ज्याला सिद्ध प्रसिद्धता झालेली नाही. मला जीवाचा उद्धार करायचा आहे. आणि म्हणून खटेश्वर महाराज विचार केला की या संपूर्ण भारतामध्ये पापी भाग कोणता आहे, की ज्या भागामध्ये अनेक अज्ञानी जीव आहेत, ज्यांना पापही कळत नाही पुण्यही कळत नाही, केवळ संसाराच्या मोहामध्ये रत झालेले आहेत. तसा संपूर्ण भारत पवित्र आहे, पण पाप कुठे आहे. आणि मग लक्षात आलं की संपूर्ण भारतामध्ये दंडकारण्य नावाचा जो भाग आहे हा राक्षसी भाग आहे. दंडकारण्य महाराष्ट्रामध्ये आहे, राक्षसी भाग आहे. का? आपण ज्या भागात राहतोय त्या भागामध्ये पूर्वी दंडक नावाचा राजा होऊन गेला. दंडक धर्मशील राजा आहे, पण एक दिवसाचा प्रसंग, शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर उन्हाची वेळ आहे, खूप तहान लागली आणि इकडे तिकडे पहिले एक आश्रम दिसला. राजा होता, रथ बाहेर थांबवला आणि आतमध्ये गेला पाणी प्यावं म्हणून. हाक मारली, गुरुदेव मला दर्शन द्या. तेवढ्यात आतून एक आवाज आला एका मुलीचा. मुलगी बाहेर आली, सांगितलं, राजन गुरुदेव आश्रमात नाहीत आहे, आश्रमात मीच आहे. काय काम होतं, काय सांगू बाबांना? नाही म्हटले, बाबांना मी नंतर बोलेल, पण मला तहान लागली होती म्हणून मी आलो होतो. दर्शनही होईल आणि पाणी पिलं जाईल. मग हरकत नाही, मी तुम्हाला पाणी देते पिण्याकरता. कारण आपल्या दारात जर एखादा अतिथी आला तर त्याला रिकामच पाठवायचं नाहीये. चिमूटभर साखर का होईना, चहा नसेल चिमूटभर साखर द्या आणि तांब्याभर पाणी द्या. कारण अतिथी देवो भव, अतिथी परमात्माचं स्वरूप आहे. आणि या श्रद्धेनं आणि त्या करमावतीने राजाला पाणी देण्याकरता गाढवा भरून आणला. आता पूर्वीची ती पद्धती सोहळ्या ओवळ्याची. राजा होता, ओंजळ केली त्यानं आणि हिने पाणी ओतायला सुरुवात केलं. आणि पाणी पीत पीत राजाची दृष्टी हिच्या तोंडाकडे पडली, हिच्या मुखावर पडली. तरुण होती, सुंदर होती आणि राजाच्या मनामध्ये कामभाव जागृत झाला, कामविकार जागृत झाला. पाणी पिल्यानंतर राजाने जबरदस्ती आणि त्या मुलीचा उपभोग घेतला. पण समर्थाची कन्या होती, तुमच्या आमच्यासारखी सामान्य नव्हती. पश्चाताप झाला, अरे मी एवढं पवित्र जीवन जगले, माझ्या बापाने मला एवढे संस्कार दिले आणि या भ्रष्ट राजाने मला भ्रष्ट केलंय. प्राण त्याग करेल पण अशा दुष्टाला शिक्षा दिल्याशिवाय नाही. कारण मी तर मरेलच, पण माझ्यानंतर कित्येक स्त्रियांना हा भ्रष्ट करेल सांगता येत नाही. आणि म्हणून तिने रडत रडत पश्चाताप करीत आणि त्या ठिकाणी आपल्या बापाची वाट पाहते. शिष्याने पाहिलं आणि शिष्याने जाऊन भृगु महर्षीला जाऊन सांगितलं की महाराज, आपल्या ताईची अवस्था अशी आहे, ताई बेशुद्ध पडते. भृगु महाराज त्या ठिकाणी आले, चौकशी केली. तिने सांगितलं, बाबा क्षमा करा मला,
मी माझं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला व त्या अधम राजाने मला भ्रष्ट केलाय. आता मी जिवंत राहणार नाहीये, फक्त तुम्हाला ही वार्ता कळवण्याकरता मी माझा प्राण ठेवलाय. इतकं बोलली आणि बापाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्या मुलीने आपला प्राण सोडला. हे जेव्हा त्या भृगु ऋषीला समजलं आणि त्या भृगु ऋषीने शाप दिला की हे दुष्ट राजा, माझ्या पवित्र कन्येचा प्राण घेतलास तू, भ्रष्ट केलं तिला, मी तुला शाप देतो की 1 महिन्यामध्ये आणि तुझी संपूर्ण कुलाचा नाश होईल, तुझ्या सहित तुझं राज्य नष्ट होईल, शत्रू आक्रमण करतील आणि तुझ्या राज्याच्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारचं ओस राज्य होईल. या ठिकाणी राक्षसांचा सहवास होईल. हे राज्य राक्षसांच्या ताब्यात जाईल. आणि खरोखरच थोड्या 1 महिन्याच्या कालामध्ये रावणाच्या असुरांनी त्याच्यावर आक्रमण केलं, राजाचा कुलासहित वध केला आणि ते राज्य जिंकून ओसाड राज्य झालं ते. आणि त्या ठिकाणी त्या रावणाने आपले काही दूत त्या ठिकाणी ठेवले, काही राक्षस त्या रक्षणाकरता ठेवले. तो परिसर आणि शूर्पणखेला दान देऊन टाकला. संरक्षणाकरता काही असुर आहे, ते असुर इथे राहायला लागले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी असुरांचं मद्यमांस भक्षण करणं, दारू पिणं, मांस भक्षण करणं, हिंसा करणं, हे सगळे गुण या ठिकाणी सुरू झाले, आचरण सुरू झालं. आणि त्याच्यामुळे या भूमीमध्ये अजूनही प्रत्येकाच्या ठिकाणी, बहुसंख्य लोकांच्या ठिकाणी दारू पिण्याची सवय आहे, मांस भक्षणाची सवय आहे, हिंसा करण्याची सवय आहे, अयोग्य वर्तनाची सवय आहे. कारण सहवास या ठिकाणी असुरांचा झाला. आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये असलेली प्रजा ही महान दुष्टित आचरणी, पापाचरणी बनली. आणि म्हणून खटेश्वर महाराजांनी विचार केला, या पापी जीवाचा उद्धार पहिले झाला पाहिजे, कारण ही पवित्र भूमी आहे. एका राजाचा अन्याय, पण त्याचा परिणाम, त्याची शिक्षा संपूर्ण प्रजेला भोगावं लागते. मग या जीवांचा उद्धार व्हावा ही खटेश्वरांनी इच्छा केली. आणि खटेश्वर महाराजांनी दक्षिणेकडे येण्याकरता निघाले. पण निघाले कसे? एक बाज घेतली, बाजेवर बसले, कुणाशी बोलायचंच नाहीये. कोणी आणून दिलं तर बाजेवरच खायचं, पाणी दिलं तर बाजेवरच प्यायचं, मलमूत्र विसर्जन बाजेवरच करायचं, लघवी संडास बाजेवरच. लोकांना घाण वाटायला लागली की त्या लोकांनी ती महाराजाला म्हणावं, पण हे कोणाशीच बोलत नाही, वेडा माणूस आहे, पण लोकांनी ती बाजच उचलावी, खांद्यावर घ्यावी, पुढच्या गावात नेऊन ठेवावी. तिथेही तशीच परिस्थिती घाणीची निर्माण झाली की त्या लोकांनी त्या घाणीला कंटाळावं, तिथून उचलावं, पुढच्या गावात ठेवावं. अशा प्रकारे तिथून दिवस प्रतिदिवस महाराष्ट्रामध्ये प्रवेश झाला. नांदेडपर्यंत पोहोचले. 3 वर्ष लागले. 3 वर्ष लागले. लोकांनी त्या खाटेवर घाणीने भरले की लोकांनी पाणी टाकावं, खाटेवरच ओलं, खाटेवरच खानपान, खाटेवरच लघवी मलमूत्र विसर्जन. आणि अशा पद्धतीने लोकांनी खांद्यावर घेऊन यांना नांदेडपर्यंत आणलं. 3 वर्ष लागले. महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर नांदेडला आल्यानंतर खाटेच्या खाली उतरले आणि याने ते खाट बाजूला सोडून दिली. मोठा विस्तीर्ण वडाचा वृक्ष होता. त्या वडाच्या वृक्षाजवळ एक सडलेला कुत्रा सडून मरून पडलेला आहे. आणि त्या कुत्र्याच्या अंगावर ते डोकं ठेवलं, त्याची उशी केली, डोकं ठेवून उशाला घेऊन, आणि खुशाल झोपले. आता हे नांदेड म्हणजे त्या ठिकाणी गोदावरी गंगा वाहते. नांदेडला पवित्र स्थान आहे. अनेक साधू संत ऋषीमुनी संन्यासी तिथे राहत होते तीर्थ स्थानाच्या निमित्ताने. मग काही साधू गंगेला स्नानाकरता जाण्याकरता निघाले. त्यांनी पाहिलं, काय माणूस आहे म्हणे, एवढा मोठा वास यायला लागला, सडलेलं कुत्र, आणि त्याच्यावर डोकं ठेवून झोपला. ते त्या झाडाजवळ आले आणि विचारलं, हे तुम्हाला नाक नाही का, वास येत नाही का? अहो सडलेलं कुत्र, मेलेलं कुत्र, त्याच्यावर डोकं ठेवून झोपलात. बाबा म्हणे, ओ मरा नहीं ओ जिंदा है. काय म्हटले? ओ मरा नहीं ओ जिंदा है. विश्वास नहीं तो रोटी ला के खिलाओ,
विश्वास वाटत नसेल तर भाकरी आणून टाकून पहा, तो जिवंत आहे, मेलेला नाहीये. ते म्हणे आम्हाला सोडून सगळं रक्त सांडलेलं दिसतंय आणि तुम्ही जिवंत. पण पाहूच म्हणून त्यांनी भाकर आणली, बाबांच्या जवळ दिली. बाबांनी ती हातात भाकरी घेतली आणि सांगितलं, बेटा उठ, हे रोटी खाले. काय पावर होती तपश्चर्येची. उठ भाकरी खा म्हटल्याबरोबर आणि तो कुत्रा उठून बसला आणि बाबांनी टाकलेली भाकर त्याने खायला सुरुवात केली. सगळ्यांनी जे घोष केला कटेश्वर माऊलीचा, नमस्कार केला की धन्यहात माऊली, काय आपली अवस्था आहे, काय आपलं सामर्थ्य आहे. आणि मग त्याला एक वाक्य सांगितलं, बेटा अब यही रहना. काय सांगितलं, बेटा अब यही रहना, दुर्जन की सुखी रोटी खाना लेकिन सज्जन की सुखी रोटी खाना लेकिन दुर्जन का मेवा त्याग. सज्जनाची कोरडी भाकरी असली तरी आनंदाने खा, पण दुर्जनाचं मिष्टान्न खाऊ नको, कारण अन्नाचाही परिणाम आपल्या वृत्तीवर होत असतो. संगतीचा परिणाम होतो, अन्नाचा परिणाम होतो, पाण्याचा परिणाम होतो. जैसे प्यावे पाणी तैशी होते वाणी, जैसे खावे अन्न तैसे होते मन. तुमचं मन पवित्र होण्याकरता पवित्र अन्न खा, पवित्र व्यक्तीच्या सहवासात राहा, पवित्र व्यक्तीचं पवित्र जल प्या. अयोग्य अशुद्ध व्यक्तीचा जर तुम्ही सहवास केला, त्यांचं अन्न पाणी घेतलं, तर तुमच्या वृत्ती कधीही शुद्ध राहणार नाही आणि कधी तुमच्या मनामध्ये सद्विचार येणार नाहीत, सत्कर्म करण्याची बुद्धी होणार. आम्हाला आज का होत नाही? अरे एवढं मोठी हरिकथा असताना सुद्धा आम्ही त्या हरिकथेला उपस्थित राहू शकत नाही. नाही विचारा, अहो तुम्ही काय नाही म्हटले, वेळच नाही मिळाला. का नाही मिळाला? का नाही बुद्धी झाली? आमचं खाद्य अपवित्र आहे, आमचं खाद्य अपवित्र आहे, आमचं पिणं अपवित्र आहे. आणि याच्यामुळे स्वाभाविक रीतीने पाप वृत्ती आमच्यामध्ये आहे. आम्हाला सत्कर्म करण्याची इच्छा होत नाही, आम्हाला संतांच्या सहवास करण्याची इच्छा होत नाही. आम्हाला अयोग्य आहे ते योग्य वाटतं आणि योग्य आहे ते अयोग्य वाटतं. लोक म्हणतात सारखं शेतात जावं लागतं, थकून जातो, आलो झोपून गेलो, आलोच नाही. अरे मरेपर्यंत हेच करायचं, याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय? एवढी मोठी ज्ञानगंगा या ठिकाणी वाहते, या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम उत्तम अशा प्रकारचा आहे, पण आम्हाला बुद्धी होत नाही का? भाग्य कमी पडत आहे, भाग्य कमी पडत आहे. पुण्य जर असेल तर पुण्यवंताला गंगेमध्ये या ज्ञानगंगेत स्नान करण्याचा योग येतो, त्याला बुद्धी होते. ज्याच्या मागे पाप आहे, पाप माणसाला आणि सत्कर्म करू देत नाही, पाप माणसाला संतांचा सहवासात जाऊ देत नाही, पाप माणसाला सद्विचार निर्माण होऊ देत नाही. तशी लोकांना पापामुळे संतांचा सहवास मिळत नाही. म्हणून सांगितलं, भैया सज्जन की सुखी रोटी खा, दुर्जन का मेवा त्याग. इथून कुठे जाऊ नको. आणि खटेश्वर महाराज तिथून निघाले, माहूरला गेले. माहूरला दत्तात्रेयाचं दर्शन केलं. अरे स्वतः दत्तात्रेय स्वरूप आहे, ज्याने गादीवर बसले महंत आणि पूजा केल्याबरोबर स्वतः दत्त रूपाने दर्शन दिलं खटेश्वर महाराजांनी. दत्तात्रेयाची जी गादी आहे ना माहूरची, त्या गादीवर बसल्यानंतर दत्त रूपाने दर्शन दिलं. म्हणजे जे स्वतः दत्तात्रेय आहे तरी पण दर्शनाला गेले. आपल्या ठिकाणी केवढाही मोठेपणा जरी असला तरी देवधर्म सत्कर्म कधी सोडायचे नाही. किती तुम्ही ज्ञानी असा, किती भक्त असा, किती तुम्ही अशा प्रकारचे संत बना, महाराज बना, पण भगवंताची भक्ती सोडू नका, साधूची सेवा सोडू नका. खटेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग निर्माण झाले. आपली जवळजवळ वेळ होत आली आहे म्हणून बाकीचं सांगत नाही आहे. महाराजांचं सामर्थ्य फक्त एक 4-5 मिनिटामध्ये सांगतो. खटेश्वर महाराज कर्मयोगी आहेत. त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे भक्ती आहे, पण विशेष कर्माला प्राधान्य आहे. त्यांनी जीवनामध्ये हेच सांगितलंय की बाबांनो,
ऋण हत्या आणि वैर कधी जीवनात करू नका. तुम्हाला जर सुखी समाधानाने जीवन जगायचं असेल, कुणाचं कर्ज काढू नका आणि काढलं तर परत करा. कर्ज बुडू नका. कोणाही जीवाची हत्या करू नका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कर्ज बुडू नका, कोणाची हत्या करू नका. सदाचार आणि सद्विचाराने राहा. महाराजांची शिकवण आहे. सामर्थ्य केवढं. अरे माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखावर ते वेद बोलवला, मुखातून वेद बोलवला. माझ्या खटेश्वर माऊलींनी एका बैलाच्या मुखातून हरिहरी शब्द बोलवला. का? तो बैल हरिहरी शब्द बोलला. खटेश्वर महाराजांनी डोक्यावर हात ठेवल्याबरोबर हरिहरी शब्द बोलला आणि बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी प्राण सोडला. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. खटेश्वर महाराजांनी रेड्याच्या बैलाच्या मुखातून हरिहरी शब्द बोलायला लावला. कितीतरी मेलेले जीव जिवंत केले. अरे एक माजर मरून 4 महिने झाले, वाळून कोळ झाली आणि तिच्या अंगावर दूध शिंपडलं आणि उठ म्हणून तिला सांगितलं. ती जिवंत होऊन फिरायला लागली. 5 महिन्यात मेलेली माजर. मेलेले रेडे, मेलेले जीव सगळे जिवंत केले. सगळ्यांची भाषा बाबाला कळते. पशुची कळते, पक्षाची कळते. मैना पक्षी बाबांच्या जवळ आला, चिव 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 करायला लागला. बाबा आश्रमात गेले आणि एक भाकरीचा तुकडा आणला आणि त्याच्या पुढे ठेवला. सेवकाने विचारलं, बाबा काय करता? अरे तो पक्षी सांगते, पक्षिणी सांगते की बाबा माझी पिलं उपवाशी आहेत, माझी पिलं उपवाशी आहेत. आज सकाळपासून त्यांना काहीच मिळालं नाही म्हणून त्या पिलांच्या करता भाकरीचा तुकडा आणून दिला. बाबांना पक्षाची भाषा कळते, बाबांना पशुची भाषा कळते. कितीतरी बैलाशी बाबा स्वतः बोलले. नवी नवी बाबांना सापाची भाषा कळते. शिंगणापूरला आणि साप येऊन बाबाच्या पुढे दर्शन, चरणावर लोळून दर्शन करतोय. फणा काढून तो बाबांनी सांगितलं, बेटा अब चिंता मत करो, अब दर्शन हुआ, अब तुम्हें आगे जन्म लेने की कोई जरूरी नहीं, अब तुम्हें जन्म लेना नहीं पड़ेगा. पुन्हा जन्म घ्यायची गरज पडणार नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. ही संतांची किमया आहे. जे सामर्थ्य माझ्या तुकोबारायांचं, जे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबारायांचं, तेच सामर्थ्य माझ्या खटेश्वर माऊलीचं आहे. कारण वेगळे नाहीच आहेत. शिंगणापूरला सापाला उपदेश केला की आता तुला पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही, पण मरेपर्यंत आता पथ्यपाळ, कुणालाही इजा करू नकोस, कुणाला दंश करू नकोस. काय सांगावं. अरे लमाण्यांनी खाण्याकरता डुक्कर विस्तवात भाजलं आणि खटेश्वर बाबा आल्याबरोबर ते पळाले. पळाल्यावर त्यांनी भाजलेल्या डुकराला लात मारली आणि डुक्कर जिवंत केलं. भाजलेलं डुक्कर जिवंत केलं. ही किमया आहे त्यांची. लमाण्याने बाबाचा कोंबडा भाजून खाल्ला, कापून खाल्ला. बाबाने बोलावलं, अरे आमचा कोंबडा खाल्ला? नाही बाबाजी. कोंबडा खा, मुर्गा खाते हम खाके हमारा, मुख से कहते नाय, ओ तुम्हारे पेट के भीतर बोलेगा. कोंबडा खाऊन सुद्धा तुम्ही नाही म्हणता, पण तोच कोंबडा तुमच्या पोटात जिवंत होईल आणि फडफडफड करून आणि तुम्हाला बोलेल. आणि नेमकं तेच झालं हो. आता अलीकडे घड्याळ आले, पूर्वी घड्याळ नव्हते. पूर्वी बरोबर 4 वाजता कोंबडे कुकू चिकू करायचे. तेव्हा लोकांनी समजायचं 4 वाजले बरं का. आता जर्सी कोंबडे कधी बी कुकू चिकू करते. खाल्लेला कोंबडा, कापून खाल्लेला कोंबडा आणि पोटामध्ये फडफड करायला लागला, कुकू चिकू करायला लागला. सगळे लमाणी घाबरले, त्याला त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळे शेवटी लमाण्याने त्या कोंबडा खाण्याला उचलून बाबाच्या चरणावर म्हटलं, बाबा क्षमा करा, तुमचा कोंबडा मीच खाल्ला, पण आता जर तुम्ही माझ्यावर कृपा नाही केली तर मला मरावं लागणार आहे बाबा. यापुढे मी शपथ घेतो की यापुढे मी मांस कधी खाणार. मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, परिणाम चुकत नाहीये.
परिणाम चुकत नाही. अरे आपल्या लेकराला मोडलेला काटा सहन होत नाही आणि दुसऱ्याच्या लेकराला कापून खाता लाज वाटत नाही. खटेश्वर महाराज सांगतात आहे, अरे सगळ्या जीवामध्ये जर परमात्मा आहे तर त्या जीवात परमात्मा नाही. खाऊ नका. सगळ्याला अनेक प्रकारने उपदेश केला, अनेक जीवाचं कल्याण केलं, सद्भक्तांना सुख समाधान दिलं, परंतु इतकं करून सुद्धा संतांची किंमत लोकाला कळाली नाही. अरे आजच कळत नाही असं नाही, पूर्वीपासून संतांची किंमत कळली नाही लोकाला. माझ्या ज्ञानोबारांची किंमत ज्ञानेश्वर महाराज असताना कळली. जर कळली असती तर माझ्या ज्ञानोबारांच्या गालात चापट मारली असती विसोबा खेचराणी. तुकोबारांची किंमत कळली. अरे त्या मंबाजी गोसाव्यांनी काठीने नव्हे काट्याच्या फासाने मारलंय. किंमत कळली म्हणून माझ्या खटेश्वर माऊलीला अनेक लोकांनी आणि कडव्यात जाळलं, गुळामध्ये जाळलं कडव्याच्या, कित्येकांनी मारलं. पण संत कधी प्रतिकार करत नाहीत, संत प्रतिकार नाही करत. पण एक लक्षात ठेवा, जे जे संतांना त्रास देतात, संत जरी त्यांना बोलत नसले तरी निसर्ग क्षमा करत नाही. शेवटी हाल हाल होऊन मरतात, हाल हाल होऊन मरतात. पश्चाताप होतो त्यांना, पण वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. खटेश्वर महाराजांना अरे ज्या ज्या ठिकाणी जाळलं त्या त्या ठिकाणी गावचे गाव ओसाड पडले. त्या ठिकाणी पाऊस पडणं बंद झाला, दुष्काळ पडला. अरे 30-30 वर्षापर्यंत पाऊसच नाहीये, दुष्काळ. संतांचा छळ केल्यानंतर भगवान क्षमा करत नाहीये. जीवाला कळत नाही की मला हा परिणाम कशाचा भोगावा लागतो, पण त्याचं मन त्याला सांगत असतं कधी संतांचा छळ घडू नये जीवनामध्ये. अनेकांनी छळ केला. जे भक्त होते, भक्तांनी मतलबापुरती आणि बाबाचा उपयोग करून घेतला. शेवटी एक दिवस बाबा यवतमाळला गेले. बाबांनी विचार केला, आता माझा आयुष्याचा काल संपत आलेला आहे. कारण प्रत्येक जीवाला कार्य करण्याकरता ठराविक काल दिलेला आहे. तुम्ही असो, मी असो की संत असो, त्या कालानंतर एक सेकंद सुद्धा अधिक जगता येत. बाबांनी आणि सगळ्या यवतमाळच्या व्यापारी लोकांना, मोठमोठ्या भक्तांना सांगितलं, अरे आता म्हटले मला भुयार खोदायचं आहे, दारू बारूद बत्ती आणा. पण काय असतं, भाग्यात जर नसेल ना तर माणसाला सेवा करण्याची वृत्ती होत नाही. यांनी विचार केला, बाबाचा नेहमीचा स्वभाव आहे, काम करा काम करा काम करा, हे करा ते करा. किंमत कळली नाही. कोणीही लक्ष दिलं नाही बोलण्याकडे. त्यांना लोक म्हणतात यांचा स्वभावच तसा आहे. पण उद्देश कोणी जाणून घेत नाही. खटेश्वर माऊली विचार केला की या दुर्भाग्याच्या भाग्यामध्ये ही सेवा नाहीये. बाबा स्वतः त्या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी त्यांना समाधी घ्यायची आहे त्या ठिकाणी तो डोंगर पोखरून आणि त्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली. समाधीचे स्थान खोदायला सुरुवात केली. हे बाबाचं आजचं याच जन्मातली समाधी नाही आहे. अनेक जन्मपर्यंत बाबांनी त्याच स्थानामध्ये, खटेश्वर स्थानामध्ये समाधी घेतली आहे, जी जुनी धुनी आहे की नाही. स्वतः बाबांनी त्या ठिकाणी, पूर्वीचे त्या ठिकाणी आश्रम आहे म्हणून त्या ठिकाणी तो खोदून काढला. तर बाबाचे त्या ठिकाणी साहित्य जमिनीत मिळालं. वर मुरुम चढलेला आहे, खाली साहित्य मिळालं. त्रिशूळ, चिमटा, चिलम हे सगळं तिथे मिळालं. माळ आजही खटेश्वर महाराजांच्या द्राक्ष माळा होती ती आज आहे. खटेश्वर महाराजांची काठी आज आहे. खटेश्वर महाराजांचे कपडे आज आहेत. आम्ही गेलो होतो दर्शनाला, ते पाहण्याकरता गेलो होतो, आज आहेत. खटेश्वर महाराज परत आले, भुयार तयार केलं आणि खटेश्वर महाराजांना अंगामध्ये ताप भरला. देह सोडण्याकरता काहीतरी निमित्त असावं लागतं, काहीतरी निमित्त असावं लागतं. ताप भरला आणि मग सगळ्या लोकांना कळलं बाबा झोपलेले आहेत. बाबांनी विचार केला की माझी शेवटची सेवा ही बाकीच्यांच्या कोणाच्या काही ताब्यात नाही, मला कोणाच्या अधीन व्हायचं नाही आहे. आणि बाबाच्या संकल्पाने 8 दिवशीची 8 दिग्पाल
दिशा किती आहेत? 8. 8 दिशेचे 8 दिक्पाल 8 नाग्याच्या रूपाने त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बाबाची शेवटची सेवा करायला सुरुवात केली. अनेक भक्तांना कळलं, ते सगळे त्या ठिकाणी आले. नागे कुणाला बोलू देत नाही. जसं एखादा पेशंट दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर कुणाला बोलू देत नाही, पण डॉक्टर काही प्रमुख व्यक्तीला सांगत असतो की या व्यक्तीची अवस्था काय. साध्य असेल डॉक्टर उपचार करतो, नाही तर त्या व्यक्तीला सांगतो आता यांना घेऊन जा आता. तसे सगळे लोक त्या नाग्याला विचारतात. नाग्याने सांगितलं आता काही विलाज नाहीये, बाबाजी आता या लोकांची यात्रा संपवणार आहेत, बाबा आपला देह सोडणार आहे. सगळे लोक रडायला लागले. बाबा मधून मधून विचारतात आहे नाग्यांना, अरे म्हटले अजून दिवस किती आहे? फुलं वाटले, दिवस किती आहे? सूर्यास्ताला वेळ किती आहे? कारण प्रत्येकाच्या मरणाचं मुहूर्त, मरणाची वेळ, मरणाचा वार, मरणाची तारीख ठरलेली असते. तुम्ही केव्हा देह सोडणार आहे ही वेळ ठरलेलीच आहे आणि ती वेळ चुकत नाही. बाबांनी विचार केलाय की वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक शुद्ध चतुर्दशी या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेला मला देह सोडायचा आहे. आणि म्हणून बाबा मधून मधून विचारतात आहे, अरे दिवस किती आहे? अजून सूर्यास्त व्हायला वेळ किती आहे? नागे सांगतात आहे, बाबा इतका वेळ शिल्लक आहे. बाबा डोळे बंद करून भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न पडलेले आहे. अशा प्रकारचे डोळे बंद करून प्रभू चिंतन करतात आहे. बाबा ब्रह्मस्थितीमध्ये आहेत आणि एवढ्यामध्ये सूर्यास्ताची वेळ होत आली. कधी कोणाच्या अधीन झाले नाही, कधी कोणापुढे हात पसरला नाही, कधी कशाचीच अपेक्षा केली नाही, भगवंताकडे सुद्धा काही मागितलं नाही. एवढं वैराग्य बाबांचं. सूर्यास्ताची वेळ झाली आणि बाबांनी सूर्याकडे पाहिलं. सूर्य अस्ताची झाली वेळ, अर्धबिंबी आला मार्तंड, डोळे लाविले ते वेळ, देहराहे केवळ नाम मात्र. सूर्यास्ताकडे वेळ झाली. बाबांनी हात जोडले आणि डोळे बंद केले भगवंताचं स्वरूपाचं चिंतन करीत करीत, आणि बाबांनी आपला देह सोडला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद सद्गुरु खटेश्वर महाराज की जय. खटेश्वरा ये रे दयाळा मला भेट दे रे. खटेश्वरा खटेश्वरा सद्गुरु स्वामी खटेश्वरा. खटेश्वरा खटेश्वरा सद्गुरु स्वामी खटेश्वरा. खटेश्वरा खटेश्वरा दीन दयाळा खटेश्वरा. सगळ्यांनी जयघोष केला, पुष्पवृष्टी केली. श्री सच्चिदानंद सद्गुरु खटेश्वर महाराज की जय. सगळे लोक रडायला लागलेले आहेत. बाबांनी देह सोडला. सर्व खाली बसा. उर्वरित त्याच्यामध्ये एक 5 मिनिटात चरित्र सांगून चरित्राचा समारोप करून आपण आरती करायची आहे. बसा खाली सगळे. सर्व लोक त्या ठिकाणी रडायला लागलेले आहेत. ज्या वेळेला बाबांनी देह सोडला, अहो माणसं रडतील यात आश्चर्य नाही, पशु सुद्धा रडायला लागले. कुत्रे भुंकायला इवळायला लागले, पक्षी आणि त्या ठिकाणी गिरट्या मारून केव केव चिव 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 करायला लागले, गायी हंबरायला लागल्या. का? सगळ्यांचा प्राणदाता गेला. जिकडे तिकडे रडारड सुरू झाली. लोक रडायला लागले जिकडे तिकडे आणि बातम्या पसरल्या गेल्या. सद्भक्तांना निरोप पोहोचवले गेले. यवतमाळवरून आसपासच्या भागातून लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि
प्रमुख कार्यकर्ते लोकांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अरे आता रडत कुठपर्यंत बसता, आता रडू नका, रडण्यामध्ये वेळ घालू नका, आता बाबांचं शेवटचं दर्शन करा. आता पुन्हा यांना पाहता येणार नाहीये म्हणून पाहून घ्या, रडत बसू नका. कारण काही माणसं कोणी मेल्यानंतर रडण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे पाहून घ्या, कारण पुन्हा तोच देह आणि पुन्हा दिसणार नाहीये. सर्वांचं सांत्वना केलं, पण कोणी शांत होत नाही हो. कारण शेवटी अंतःकरणामध्ये प्रेम असतं ना, ते प्रेम गप्प बसत नाही. प्रेमाचा व्यक्ती गेल्यानंतर माणसाला रडायला येतं का? गावातला कोणताही व्यक्ती गेल्यावर रडायला येतं? अनेकाचे प्रेत आपण पाहतो, रडतो का? नाही. पण आपलेपणा जिथे आहे ती व्यक्ती गेल्यानंतर रडायला येतं. सगळ्यांनी खटेश्वर महाराजाला माझे खटेश्वर माऊली मांडलेला आहे, त्याच्यामुळे सगळे लोक रडतात. काही प्रमुख लोकांनी सांत्वना केली, अरे नका रडू, आता बाबाचं शेवटचं दर्शन घ्या. आता बाबाला समाधी द्यायची आहे, पण समाधी द्यायची कुठे? म्हणजे प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांनी बैठक घेतली आणि विचारलं, एकमेकामध्ये बाबाला समाधी द्यायची कुठे? मग प्रत्येकाने आपापले मतं म्हणले. काहींनी सांगितलं, म्हटले असं करूया, जोडमोहाला समाधी देऊ. काही म्हटले बाबांची जी धुनी आहे ना, त्या धुनी मंदिराच्या तिथे समाधी देऊ, टेकडीवर. काही म्हटले टेकडीवर समाधी देऊ. परंतु बाबांनी जिथे भुयार खोदलं होतं तिथे कोणी सांगायला तयार नाही. शेवटी ज्या अर्थी बाबांनी आपल्या हाताने भुयार खोदलं त्या अर्थी बाबाची इच्छा इथे समाधी झाली पाहिजे अशी असावी. आणि म्हणून लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठ्यावर लिहिलं, जोडमोहा, कटेश्वर, धुनी हे नावं लिहिले आणि चिठ्ठ्या टाकल्या. छोट्याशा मुलाला चिठ्ठी उचलायला लागली. पण प्रत्येकदा चिठ्ठी उचलताना ज्या ठिकाणी बाबांनी भुयार खोदून तयार केलं होतं त्याच ठिकाणची चिठ्ठी निघाली आणि लोकांनी निश्चय केला की बाबाला निश्चित बाबाची इच्छा आहे की मला समाधी इथेच घ्यायची आहे. म्हणून सर्वांनी विधीपूर्वक बाबांची पूजा केली, त्या स्थानाची पूजा केली आणि जिथे बाबांनी ते भुयार तयार केलं होतं त्या ठिकाणी बाबाची मूर्ती बसवली आणि त्या ठिकाणी बाबांना समाधी दिल्या गेली. वरती शिळा ठेवली, आरती केली, बाबांची शिळा ठेवली, नमस्कार केला. अहो काय सांगावं, लोक समाधी देऊन घरी आले आणि रात्री 9 वाजता बाबा आणि काही भक्तांच्या घरी गेले. म्हटले मला स्वयंपाक करायचा आहे, भांडी देता का? लोक म्हणे बाबा आत्ताच आम्ही समाधी देऊन आलो, आता तुम्ही पुढे पुन्हा कसे? पण लोकांचा गैरसमज, अरे म्हटले भूत झाले बाबा, भूत झाले. काय माणसं कल्पना करतील सांगता येत नाही. बाबांनी कशा करता रूप घेतलं? बाबांनी एवढ्या करता की अरे मी जरी देह सोडला असला तरी मी इथून गेलो नाहीये. आजपर्यंत अनेक जन्म मी इथेच तपश्चर्या केली, इथेच समाधी घेतली. जशी आळंदीला माझ्या ज्ञानोबरायांची समाधी याच वेळची आहे का? याच वेळची आहे का? अरे आतापर्यंत माझ्या माऊलीची 108 वेळ समाधी त्याच ठिकाणी झाली. ज्या ठिकाणी आज माऊलीची समाधी आहे त्याच ठिकाणी 108 वेळ माऊलीने अवतार घेऊन समाधी घेतली. प्रमाण ज्ञानोबराय सांगतात, आपलं नामदेवराय सांगतात आहे, अष्टोत्तर शतवेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली. 108 वेळ माऊलीची समाधी आज जिथे माऊलीची समाधी आहे त्याच ठिकाणी झाली. तशी माझ्या खटेश्वर माऊलीची मागच्या अनेक जन्मामध्ये त्यांनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे. आजही अनेक ऋषीमुनी बाबांच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी येतात आहे. तलावाचं स्नान करतात. तो तलाव म्हणजे सामान्य तलाव नाहीये, सर्व जगातले तीर्थ त्या तलावात आणून सोडलेले आहेत बाबांनी. सर्व तीर्थ तलाव म्हणतात त्याला त्या ठिकाणी. आणि आजही काही ऋषीमुनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहेत. बाबा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहेत, कारण बाबांनी सांगितलं मी हे ठिकाण सोडून जाणार नाही. जर कोण तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे वागलात, माझे म्हणून जर वागलात, तर तुमच्यावर काळ जरी धावून आला तरी थोबाड फोडीन काळाचेही, मी त्या काळाचा सुद्धा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या जशी आई आपल्या बालकाचं रक्षण करते, पक्षिणी आपल्या पिलाचं रक्षण करते, तशी खटेश्वर माऊली आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरता आजही सदैव तयार आहे. ज्ञानोबराय आजही तयार आहेत, आजही तयार आहेत.
रामेश्वर भट्टाला माऊलीने स्वप्नात दृष्टांत देऊन तुकोबारांच्याकडे पाठवलं. समाधी झाल्यानंतर तुकोबारा आजही देह जरी सोडलेला असला तरी तुकोबाराय, ज्ञानोबाराय, खटेश्वर महाराज आजही आपल्या सद्भक्ताला दर्शन देतात. तुम्ही जर श्रद्धेनं खटेश्वर महाराजांच्या मंदिरात जर झोपला तर आजही खटेश्वर माऊली तुमच्याशी बोलतात. हे मी अनुभवाने सांगू शकतो. आजही बोलतात आहे. तुम्ही संकल्प करा की आपल्याला 4 वाजता उठायचं, बरोबर तुम्हाला आवाज येणार, बेटा 4 बजे उठो. संत गेलेले नाही, जरी देह सोडला असला तरी संत आजही हयात आहेत. तुम्ही त्यांची जशी जशी करुणा भाकाल, जी जी त्यांच्या पुढे विनंती कराल ती तुमची इच्छा ते आजही पूर्ण करतात. म्हणून खटेश्वर माऊलींची जी हे आपण सेवा करतोय ना, या पारायणाच्या माध्यमातून, या सप्ताहाच्या माध्यमातून, याच्यामुळे निश्चितच खटेश्वर माऊली आपल्यावर प्रसन्न होऊन आणि कृपा करतील. म्हणून माझी एक अंतःकरणातून इच्छा आहे की हा त्यांचा कार्यक्रम अखंड चालू राहिला पाहिजे. भलाई पुढे आम्ही असो अगर नसो, ही त्या प्रभूची इच्छा आहे. पण जरी आम्ही गेलो तरी हा कार्यक्रम बंद पडू नये. आणि दिगंबर महाराज, मुक्ताई यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुम्ही अखंड चालू ठेवा, बंद पडू देऊ नका. निश्चित खटेश्वर महाराज आणि तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांनी काही भाग निवडलेला असतो. याच ठिकाणी खटेश्वर महाराजांचा उत्सव का होतो, याच ठिकाणी त्यांचं आणि हे स्थान काय, कारण पूर्वीचा तुमचा त्यांच्याशी काही संबंध आहे, पूर्वीचा संबंध आहे. विनाकारण कुणाच्या भेटी होत नाहीत, विनाकारण कुणाची उपासना घडत नाही. कोणत्या तरी मागच्या जन्मात त्यांची सेवा तुमच्याकडनं घडली आहे, म्हणून आज आतापर्यंत त्यांनी तुमच्याकडनं सेवा करून घेतली आणि सेवा पुढे अखंड चालवावी ही त्यांची इच्छा आहे. मग आता अवलंबून तुमच्यावर आहे. पण माझी एवढी सर्वांच्या चरणी विनंती आहे की हा त्यांचा कार्यक्रम बंद पडू देऊ नये, अखंड चालू राहावा, वंश परंपरागत चालू राहावा. मुक्ताई महाराज तर तुम्हाला साथीला आहेतच, पण बंद पडू देऊ नका. निश्चित खटेश्वर माऊली कृपा केल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. तव तत्त्वं जाणामी कीदृशोऽसि महेश्वरी आदृशोऽसि महादेव तादृशाय नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्चङ्करपादयो अर्पिता दिनदेवेश प्रियतां मिश्राशुः अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर. त्राहि मां त्रलोकेशारे संसार सागरात् त्राहि मां सर्वपापाग्न लोकशोकार्णवात् प्रभु. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणे समर्पयामि दक्षिणं पदभ्रष्टं मात्राणि भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. खटेश्वर माऊलीला जशी समाधी दिली, पूजा केली, आरती केली, अशाच प्रकारचे आपण भाव या ठिकाणी प्रगट करून खटेश्वर माऊली प्रत्यक्ष समाधीमध्ये बसले आहेत, हा भाव ठेवून या ठिकाणी पूजा दर्शन करायचं आहे. आतापर्यंत ही सेवा खटेश्वरला आणि होत होती. आपल्या इथून मला वाटतं 60-65 लोक इथून येत होते, जवळजवळ सगळ्या ठिकाणचे लोक. आमच्या पुरीबाबांनी तर आत्तापर्यंत आणि स्वतः अत्यंत कष्ट घेऊन आणि ही पारंपरिक सेवा चालवली. परंतु आता ते थकल्या गेले, आम्ही थकल्या गेलो आणि आमचे कार्यकर्ते अशा प्रकारचे एक 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 निघून गेले. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण इथे आणि तुमच्या सगळ्या सद्भाविक पिंपरेकर मंडळीच्या आणि सहवासात या परिसरातल्या मंडळीच्या स्वाधीन केला. यापुढे चालवायचा का बंद पडायचं हे तुमच्यावर आहे. चालवला तर खटेश्वर माऊलीची कृपा निश्चित तुमच्या मागे आहे, पण जर बंद पडला तर शेवटी तुमचं भाग्य आणि तुम्ही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.